नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मधील विषय मराठी कुमार भारती यामधील उपयोजित घटक या उपयोजित घटकांमधील कथालेखन हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। बोर्डाच्या 2020-2021 साठी परीक्षेच्या दृष्टीने लेखन कौशल्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। तर बघूया मित्रांनो, कथा लेखन। मराठी विद्या प्रबोधिनी प्रस्तुत के क्लास एज्युकेशन बाय कल्याण सोनवणे सर आपले सर स्वागत करीत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज विभाग 5वा उपयोजित लेखन यामध्ये प्रश्न 5वा आ यामध्ये आपल्याला खालील कृती सोडवा असा प्रश्न एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जातो। त्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न असतात। त्यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन। कुठल्याही 2 कृती आपल्याला परीक्षेमध्ये सोडवायच्या असतात। तर त्या 2 कृतीपैकी आज आपण एक कृती बघणार आहोत जी लेखन कौशल्यावर आधारित आहे, ती म्हणजे कथा लेखन। तर बघा, नेमकी कथा लेखन म्हणजे काय? तर कथा ऐकणे व सांगणे हा प्रत्येकाला एक आनंदाचा विषय वाटतो। बघा, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशीलतेला वाव देणारा हा विषय आहे। कथ्यते इति कथा म्हणजे सांगितली जाते ती कथा। कथाबीज हा कथेचा प्राण असतो। कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचली जाते। ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असून कथेच्या रूपात मांडली जाऊ शकते। कथेतून आनंद मिळतो, त्याप्रमाणे कथा विचारपूर्तकी असतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, की आता आपण कथेचं वेगवेगळं स्वरूप बघितलं, परंतु कथा बीज जर आपण बघितलं त्यामध्ये सर्वात महत्त्वाची घटना असते ती म्हणजे काय? पात्र, घटना, तर्कसंगत विचार यांनी फुलविणे हे लेखन कौशल्य आहे। आणि लेखन कौशल्य विकसित करणे हाच कथा लेखनाचा मूलभूत घटक आहे। लक्षात घ्या की हे देण्याचाच महत्त्वाचा घटक काय? कथा लेखन कशासाठी आपल्याला अभ्यासायला एसएससी बोर्डामध्ये? तर हा एक लेखन कौशल्यावर आधारित लेखन कौशल्य विकसित करण्यावर आधारित हा घटक आहे। आणि म्हणून यामध्ये उत्तम कथा आपल्याला कशी लिहिता येईल यासाठी काही गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत। आता कथा लेखन करताना काही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत की ज्या आमच्याकडे त्याची नोंद असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, तर त्यामध्ये पहिला मुद्दा मी सांगतोय की मुद्द्यावरून कथा लिहायला सांगितली जाते। यामध्ये मुद्दे दिलेले असतात आणि त्यांची योग्य ती सांगड घालून कथा तयार करायची असते। हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। दुसरा मुद्दा बघा, कधी कधी फक्त शब्द दिले जातात। शब्दसंख्या सुद्धा 4 ते 5च असू शकते आणि ती नीट वाचून कथा तयार करायची असते। बघा, कधी कधी फक्त आपल्याला काय दिलं असतं? मग शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दसंख्येवरूनच आपल्याला काय करायचे असते? ती शब्दसंख्या समजून उमजून त्यावर आधारित आम्हाला काय करायची आहे? कथा तयार करायची आहे। कधी कधी कथेचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवात दिलेली असते, तर कधी नंतरचा अर्धा भाग म्हणजे उत्तरार्ध दिला असतो, तो नीट वाचून कथा तयार करायची असते। बघा, कधी कधी काय होतं की परीक्षेमध्ये आम्हाला फक्त सुरुवातीला कथा पूर्वार्ध दिलेला असतो, त्यावरून कथा तयार करायची असते। नंतर त्यावरून आम्हाला उत्तरार्ध भाग लिहायचा असतो, कधी कधी उत्तरार्ध दिलेला असतो, त्यावरून आम्हाला पूर्वार्ध लिहायचा असतो आणि त्यावरून आम्हाला पूर्ण कथा तयार करायची असते। नंतर कधी कधी फक्त शीर्षक दिले जाते आणि त्या शीर्षकावरून कथा लिहायची असते। कधी कधी काय केलं असतं परीक्षेमध्ये आपल्याला फक्त एक शीर्षक दिलं जातं, उदाहरणार्थ चतुर कोल्हा, आणि मग त्यावरून त्या शीर्षकावर आधारित त्या कोल्ह्याची कौशल्य, तो कोल्हा कसा, हा मला त्याचं काय करायचं असतं? वर्णन करायचं असतं। त्यानंतर कधी कधी चित्र आणि काही शब्द किंवा काही वाक्य यांची सांगड घालून दिलेली असते आणि फक्त त्यावरून आपल्याला कथा पूर्ण करावी लागते। अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कथा लेखन हा प्रकार विचारला जाऊ शकतो आणि ते सर्व नीट लक्षात घेऊन आकर्षक पद्धतीने ही कृती आपल्याला सोडवावी लागते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कथा लेखन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आता आपण सविस्तर बघूया। तर नंबर 1, कथेला योग्य शीर्षक द्यावे।
बघा, सर्वात महत्त्वपूर्ण घटक त्यामध्ये पहिला मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तो म्हणजे काय की आपण जी कथा पूर्ण करतोय त्याला काय द्यायचंय आम्हाला, मग शीर्षक द्यायचंय. नंबर 2, शीर्षकावरूनच कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी, की आम्ही शीर्षक जे दिलेलं आहे त्यावरूनच ही कथा काय सांगते हे लगेच आम्हाला त्यावरून त्या कथेचा बोध झालाच पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर कथा ही नेहमी भूतकाळात लिहावी. पास्ट टेन्स ज्याला आपण म्हणतो की घडून गेलेल्या घटनांचाच अभ्यास हा आम्हाला कथा लेखनामध्ये करायचा असतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, कथेत ज्या घटना आपण लिहितो त्याचा योग्य क्रम ठेवला गेला पाहिजे. बघा, ही सिक्वेन्स खूप महत्त्वाची आहे. क्रमवारीता अत्यंत महत्त्वपूर्ण घटक कथेमध्ये हे एक विशेष कौशल्य आहे. त्यानंतर कथेत जी पात्र असतात त्यांच्या तोंडी जर काही संवाद येत असतील तर ते संवाद त्या पात्राप्रमाणेच असावेत. म्हणजे जिथं आवश्यक आहे तिथंच त्या पद्धतीनेच तो संवाद व्हायलाच पाहिजे. आता बघा, कथालेखन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आपण आता या ठिकाणी बघूया. तर त्यामध्ये कथेत वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे, हा अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. त्याचबरोबर कथा योग्य प्रकारे पुढे सरकेल त्या बेताने ते 4 परिच्छेद पाडावेत. म्हणजे त्यात परिच्छेद पाडले पाहिजे. सुटसुटीतपणा, लिहिण्याचं कौशल्य, कारण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे या कथा लेखनामध्ये आपल्याला आपलं लेखन कौशल्य काय करायचंय, विकसित करायचंय. त्यानंतर कथा लेखनाची जी शब्दसंख्या आहे ती 80 ते 90 शब्द एवढीच असावी, त्याच्यात पल्ह्याळपणा नसावा. त्यानंतर जेव्हा कथेचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध देतात तेव्हा प्रश्नपत्रिकेतील तो भाग उत्तरपत्रिकेत लिहायचा नसतो. तेवढी कृती त्यांनी आपल्याला विचारली आहे तेवढीच आपण उत्तरपत्रिकेमध्ये काय करायची आहे, लिहायची. म्हणजे काय, थोडक्यात की जेवढं सांगितलंय तेवढं ज्याप्रमाणे कृती विचारली ना त्याचप्रमाणे आपण त्याचं उत्तर द्यायचं. शक्यतो कथेला तात्पर्य लिहावे, की कथा का हा महत्त्वपूर्ण मुद्दा तो समजून आपण त्याचं तात्पर्य लिहावं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मुद्द्यांच्या आधारे कशी तयार करायची ती कथा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला काय द्यायचंय, मग आपण ती कथा जी आहे तिला आपण एक बोधपर एक शीर्षक देऊया. तर या ठिकाणी आहे वाईट संगतीचा दुष्परिणाम. तर बघा, आपण ही कथा या ठिकाणी आता पूर्ण करतोय. श्रेष नावाचा एक गुणी मुलगा होता. तो सर्वांशी आदराने प्रेमाने वागे. गावातील सगळे लोक त्याच्या गुणांचे कौतुक करत. मात्र एकदा चंदू या बिघडलेल्या मुलांशी मैत्री झाली. इतकी गट्टी जमली की दोघे शाळेनंतरही एकत्र गावभर फिरत. हळूहळू श्रेयसच्या अभ्यासातील लक्ष उडाले. शाळेचा गृहपाठही पूर्ण न करता तो चंदू सोबत दिवसभर वेळ वाया घालू लागला. शाळेच्या परीक्षेच्या निकालावर याचा चांगलाच परिणाम दिसून आला. एरवी उतरणारा श्रेयस चक्क काय झाला, नापास झाला. घरी श्रेयसचे वडील त्याचे निकालपत्र पाहून त्याला खूप ओरडले. चंदूंच्या संगतीमुळे त्याचे वर्तन वाईट होत असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच चंदूशी मैत्री तोडायला सांगितले. मात्र श्रेयसला ते पटले नाही, कारण ते कसे होते, चांगले मित्र होते. चंदू त्याचा चांगला मित्र आहे, त्यामुळे त्याच्याशी मैत्री तोडणार नाही अशी भूमिका कोणी घेतली, श्रेयसने घेतली. तेव्हा ही गोष्ट त्याला समजावून सांगण्यासाठी वडिलांनी एक युक्ती केली. वडिलांनी एके दिवशी एक आंब्याची पेटी आणली. रसाळ आंबे पाहून श्रेयस खुश झाला. मग वडिलांनी एक सडका आंबा श्रेयसला त्याच पेटीत ठेवायला दिला. 2-3 दिवसांनी त्यांनी श्रेयसला पेटीतून काही आंबे आणावयास सांगितले. श्रेयस पेटीकडे जाऊन पाहतो तो काय, सर्व आंबे सडले होते. इतके रसाळ आंबे सडले कसे हे श्रेयसला समजेना. त्याने वडिलांना येऊन सांगितले. त्यावर वडील त्याला म्हणाले, पाहिलंस, एक सडका आंबा इतर अनेक रसाळ आंब्यांनाही काय करू शकतो, सडवू शकतो. हेच माणसांनाही लागू होतं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असा सडका आंबा नाही ना याची काळजी घ्यायला हवी. हे ऐकताच श्रेयसला वडिलांच्या बोलण्याचा रोग समजला व स्वतःची चूकही उमगली. त्यानंतर त्याने चंदूची संगत सोडून दिली आणि पुढे त्याने खूप प्रगती केली व गावात एक सज्जन, मेहनती, यशस्वी मुलगा म्हणून स्थान निर्माण केले.
बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही कथा आपण या ठिकाणी काय केली, पूर्ण केली. मग याचं तात्पर्य काय आहे, तर बघा याचं तात्पर्य असं आहे, संगत माणसाला घडवते तसेच त्यामुळे संगत नेहमी चांगल्या माणसाचीच धरावी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी बोधकथा जी दिलेली आहे ती कथा या ठिकाणी आपण अभ्यासली. या कथेमध्ये काय लक्षात येतंय मग आपल्याला, की दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण एक व्यवस्थित अशी कथा या ठिकाणी पूर्ण केली. यावरून याला एक शीर्षकही आपण दिलं, काय की वाईट संगतीचा दुष्परिणाम. अशा पद्धतीने जर तुम्ही छान अशी जर कथा जर लिहिली तर निश्चितच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण SSC बोर्डामध्ये जरूर मिळतील असा मला ठामपणे विश्वास आहे आणि तो तुम्ही पूर्ण सुद्धा कराल. धन्यवाद.